6. इथं यावं, बसावं, इथं बसल्याने धुतलं जातं. माघ शुद्ध द्वितीया, परमपूज्य सद्गुरू श्री गोविंदकाका महाराजांचा जन्मदिन. या दिवसाचे वैशिष्ट्य असे की परमपूज्य काकांच्या पत्नी परमपूज्य रुक्मिणीदेवी तथा मामींची तारखेने पुण्यतिथी आहे. परमपूज्य काकांनी 8 ऑक्टोबर 1974 रोजी देह ठेवला. त्यानंतर बरोबर 103 दिवसांनी आजच्या तारखेला 1975 साली परमपूज्य मामींनी देहत्याग केला. परमपूज्य काकांनी देह ठेवल्यावरही परमपूज्य मामींनी आपले सौभाग्यालंकार काढले नव्हते. त्यांचे म्हणणे होते की परमपूज्य काका कुठेही गेलेले नाहीत, ते आहेतच. आश्चर्य म्हणजे परमपूज्य मामींच्या अंत्यक्रियेनंतर त्यांच्या हातातला हिरवा चुडा व मणिमंगळसूत्र जसेच्या तसे सापडले होते. चितेच्या प्रखर अग्नीतही ते जळले नाही. हीच परमपूज्य मामींच्या परमपूज्य काका सदैव आपल्यासोबत आहेतच या मनोधारणेला देवांनीच दिलेली पावती समजायला हरकत नाही. परमपूज्य काका व परमपूज्य मामींचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. मामी परमपूज्य काकांना सर्वभावे शरण जाऊन त्यांच्याशी एकरूपच झालेल्या होत्या. माहेरची एवढी प्रचंड श्रीमंती आणि सासरी अशी आबाळ, पण त्यांनी आयुष्यात कधीही एका शब्दाने त्याची तक्रार केली नाही. अतिशय मनापासून त्यांनी आपल्या अवलिया पतिदेवांचा जगावेगळा संसार सांभाळला. पतीच्या इच्छेतच आपले सर्वस्व मानल्याशिवाय असे वागणे शक्यच नाही. आजच्या काळात तर ह्याचा विचारही करू शकणार नाहीत सध्याचे नवरा बायको. पण परमपूज्य काका व परमपूज्य मामींची जोडी प्रत्यक्ष भगवंतांनीच घातलेली होती. परमपूज्य मामींचे जन्मजन्मांतरीचे महत्पुण्य होते व त्यांचा परमपूज्य काकांशी पूर्वीचाच दृढ ऋणानुबंध होता, म्हणूनच त्यांचा हा संसार असा संपन्नतेने बहरला. या अलौकिक दाम्पत्याच्या रुक्मिणी गोविंदांच्या श्रीचरणी सादर दंडवत. परमपूज्य काका हे त्यांच्या काळातील विलक्षण विभूतिमत्व होते, कोणत्याच कसोट्यांमध्ये न बसणारे, अद्वितीय आणि अलौकिक. अखंड अवधूती मस्तीत जगणारे, आपल्याच आनंदात सदैव रममाण होऊन विचरणारे ते अद्भुत अवलिया होते. बोलाबुद्धीच्या पलीकडे असणारे त्यांचे वागणे बोलणे हा त्यामुळेच अनेकांसाठी मोठ्या कोड्याचा विषय ठरला. आजही ते कोडे सुटलेले नाही. तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण, तरीच महिमान येईल कळो, हेच त्यामागचे खरे कारण आहे. परमपूज्य श्री काका अगदीच मितभाषी होते, पण जी काही 2-4 वाक्ये ते बोलत ती मात्र मोठमोठ्या ग्रंथांनाही पुरून उरणारी असत. आता त्यांचे हेच एक वाक्य पहा. ते म्हणतात, इथं यावं, बसावं, इथं बसल्याने धुतलं जातं. ब्रह्मनिष्ठ श्रीसंत गोविंदकाका उपळेकर महाराजांचे हे नितांत सुंदर आणि अर्थगर्भित वाक्य आहे. संतांचे बोल हे अर्थगर्भ असतात. संतांचे बोल म्हणजे काळ्या दगडावरील रेघ, अर्थात चिरंतन सत्यच. संतांना श्रीभगवंताच्या स्वरूपाचा पूर्ण साक्षात्कार झालेला असल्याने तेही भगवत स्वरूप होऊ ठाकलेले असतात. म्हणूनच त्यांची वाणी देखील भगवंतांसारखी अमृतमयी, प्रेमरूपा आणि गंभीर होते. संतांच्या वाणीमध्ये सत्य प्रतिष्ठित असते. या सर्वांमुळे त्यांची वाणी साधकांसाठी सदैव संजीवक ठरते. त्यामुळेच परमपूज्य सद्गुरू श्री गोविंदकाका उपळेकर महाराजांचे वरील वाक्य गूढ अमृतबोल ठरावे असेच आहे. पुढील भागात